का सूर्य उगायला लागलेला आहे तिथून आणि इथं चंद्र. भारी कवडे. हे गाईज मी सुमित, स्वागत आहे तुमच्या मराठी ब्लॉगमध्ये. हे बघा आपण सकाळ सकाळच आता हे 5ला लाईट येते म्हणून मोटर चालू करून आणलेली आहे. भुईमुगाला दिसायला नीट अजून अंधाराचे बघा सगळं उली उली दिसतंय. उजेड पडला मग दाखवतो थांबा. का सूर्य उगायला लागलेला आहे तिथून आणि कस काय नजारा आहे बा. दुसरीकडं सगळीकडं अंधार आहे. फक्त जिथून आता सूर्य उगायला लागलाय तिथंच का उजेड पडलाय. कसं दिसतंय एवढ्या जागातूनच बा घरीत आपली तिकडं नारळापाशी गिन्नी गावतापाशी आहे आपलं गिन्नी गाव. तेव्हा सरळ मधूनच असं सूर्यावर उगतो. आता उगत 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 येईन असावर. आणि इथं चंद्र. हे बघा आपलं पाणी खालच्या आवट्यात चालू आहे आणि हे कडीच्या वाफ्यात चालू आहे इकडच्या. आता इथून असं असं इकडं पेजीत जायची. अजून पहिलाच वाफ आहे चालू केलेलं पाणी. आणि भुईमुगाव सगळं दाईवर पडलेलं आहे की बघा. पांढरं पांढरं दिसते ते सगळे दाईवाराचे. आता सूर्य बी उगलेला आहे त्या झाडामुळे दिसाना. आणि कडीला बी सारा आलेला आहे भिजायचं. आणि फक्त खालच्या आवट्यात राहिले तर 2 सारे भिजायचे बा. सूर्य उगसतं एवढं झालं बी भिजून उगलाय. पण इथं त्या झाडामुळे दिसाना पाणी आले. फक्त एक आणि तो कडीचा 2च सारे राहिलेत भिजायचे. खालच्या आवट्यातले अजून वरचं आवटं सगळं तसंच आहे. आणि हावरीची फुलं बी कशी पडली तिथं खाली. हावरी बी बा सरळ उभा नाही. वारं आलं का पडत या खाली. आता खालच्या आवट्यातला शेवटचा सारा हे उभी झालाय भिजून. हे आलंय खड्ड्यात पाणी. आता वरचं आवटं तर लवकरच होईल. ते काय उतारायला भाडाभाडा पळतं. सगळे भुईमुग बुजवतो एवढं खड्ड आहे इथं बा. एवढं उतार आहे की इथं फास्ट पाणी पळत आहे खाली. इथं एवढं खड्ड इथं. मोटरला फास्ट पाणी आणते लई. इथं दांडात बी बसला. इथं लिदय भाव किंवा मोठं वाडाच्या झाडापाशी एवढं पाणी फास्ट चाललंय. बहुत आपलं आधी होतंय का पाणी आधी उपसी ती मोटर बा. इकडं मध्येच फुटायला लागले. मला ते सगळं बुजावं लागेल मग किंवा मध्येच कोणच्या सारेत. आणि मुगाच्या या आलसुंदाच्या झाडांनी सगळा दंड ब्लॉक केलाय. कडीचं सारं पाणी पण तिकडं जायच्या आधी हो कितीच ब्लॉक. तशी हे सगळे आलसुंद्याची झाडं इकडं टाकले तर दंडाच्या बाहेर आताशी दंड झालाय मोकळा. पाणी पुढं पळायला लागले. तर हे सारा काय माहीत कडीला गेला का 5-10 मिनिटात. द्या लवकर. एवढं काय दिलेत घरी ने ना. मला एकच लागते खायला. आता ती ककडी ना ही हिरा द्यात काय देऊ मला. ककडी द्या बस. एकच ककडी लय झाली. तर बा आता ककडी धुतली. ककडी घ्यायची आता खाऊन. आणि तोवर आपला हे कडीचा सारा झालेला आहे. ककडी खाऊस तर हे बी होईन. आत्ताच आपण ककडी घेतलेली 2 जाग्या मोडली. थोडी तर खराब आहे ती टाकूत काढून. तरी याला मीठ नाही खायला. मिठा बरा भारी लागली असती ककडी. जाऊ द्या हाय तशीच.
भारी ककडी, एकदम ओके ककडी आहे. फक्त मीठ पाहिजे होत थोडं त्याच्यावर, मग अजून चांगली लागली असती. आपल्या राहिलेत फक्त 4 वाफे. हे काय आता उतारायचीच होती बघा, आत्ता होती तर 5-10 मिनिटाला. आपलं झालं का यांना पलिकून घ्यायचंय बा लगेच. चिमणी आली लगेच वर इथं बसायला. किंवा आपलं हेच वायर आहे जो माग तुटला होता ते गुरुदाईच्या वावरात. तुम्हाला दाखवतो बा इथून जॉईंट. ओके बघा जॉईंट, ओके फडकं दिसतंय ते. त्या भुईमुगाला बेवा आता शेंगायला लागले तर बारीक बारीक अंडे तयार व्हायला लागले असते. शेंगाच्या तर मोठ्याला होते मग येईन अजून महिनाभरातच काढायला भुईमुग. हे बा आपला आता सगळा भुईमुग झाला आहे भिजून. आता पुढं बारं फोडून द्यायचं, पुढं भुईमुग भिजायला. ते फोडीतो बारं मी बघा, दिलं बारं फोडून, चाललं पुढं पाणी. झाला आपला भुईमुग भिजून. अजून पाणी उपासलेलं नाही आहे. नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.